Hello guys, welcome to day 3 on trip of महाबळेश्वर. सो आज आम्ही जातो तो क्षेत्र महाबळेश्वरला. तिकडे खूपच सुंदर अशी 5 नद्यांचं पाणी येतं एका पिंडीत. सो आज आम्ही तिकडे गेलेलो आणि खूप मज्जा आली. तिकडे खूप शॉप्स होते. सो आम्ही काही घेतलं तर नाही कारण की आम्हाला लेट होत होतं. आम्हाला कुठे अजून जायचं होतं पॉईंट्स बघायला. सो आम्ही सगळं बघितलं. आम्ही दर्शन घेतलं छान आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून मग आम्ही तिकडून निघालो. आणि ट्रॅफिक खूप होती कारण की 1 वे रोड आहे पण तिकडे 2 वे करून टाकलाय म्हणून थोडं हळूहळू चालत होते. खूप बोर झालेला मला कारमध्ये तर मग म्हणून मी अशी मग आम्ही सगळ्या पॉईंट्सवरती गेलेलो. ज्या एका पॉईंटवरती आपल्याला 5-7 पॉईंट एका टायमाला दिसतात आम्ही त्या पॉईंटवर गेलेलो. तिकडे आम्हाला एलिफंट पॉईंट, टायगर पॉईंट, एको पॉईंट असे खूप सारे पॉईंट्स दिसले आणि मज्जा आली. आणि तिकडचा वेदर तर तुम्हाला माहितीच, एकदम थंडगार आणि एकदम मस्त झोप येत होती कारमध्ये. तर आम्ही झोपत होतो मग उठत होतो आणि मग आम्हाला खूप भूक लागलेली म्हणून आम्ही ह्या स्ट्रॉबेरी गार्डनमध्ये गेलेलो ज्याचा ॲटमॉस्फिअर खूप होता, ॲम्बियन्स खूप मस्त होता, एकदम ग्रीनरी होता. आणि तिकडे असे छोटे म्हणजे असं टेबल्स वगैरे लावलेले जिकडे आपण आपल्या फॅमिली बरोबर जेवण करू शकतो, टाइम स्पेंड करू शकतो. हा होता बाबू आमचा, म्हणजे गणाची जी बहीण आहे तिचा बाबू होता तो. आणि मग आम्ही इकडे आलो जिकडेहून आम्हाला एलिफंट पॉईंट दिसत होता. मग आम्ही परत कारमध्येच बसलो. हा पूर्ण ब्लॉग असं वाटते की कारमध्येच होतोय माझा. मग इकडून आम्ही जातच होतो कुठे जाऊ असं खूप कन्फ्यूज झालेलो. इकडे जाणार आहे की तिकडे जाणार आहे. सो लेट्स सी आपण कुठे जातोय आता. सो आत्ता आपण आलो आहोत टेबल लँडला, जिकडे तुम्ही जर महाबळेश्वरला जाताय तर ॲब्सोल्युटली जावा. इकडे मी म्हणजे असं रिकमेंड करते की तुम्ही जावा, तुम्हाला खूप आवडेल. खूप म्हणजे असं मोठं ग्राउंड होतं तिकडे हॉर्सेस होते, हॉर्स रायडिंग करू शकत होतो. पण तुम्ही नका घेऊ, ते खूप एक्सपेन्सिव्ह पण असतात म्हणून. आणि तिकडे मंकीज पण, पूर्ण फॅमिली होती मंकीजची. मज्जा आली त्यांना पण बघून. खूप क्यूट होते. आणि तुम्ही त्या ग्राउंडच्या खालच्या साईडला म्हणजे अशी सीडी आहे, रस्ता आहे खाली, तिकडे जाल ना तर तिकडे म्हणजे वुडनचे टेबल्स बनवले आहेत आणि रॉकचे खुर्च्या बनवल्या आहेत. असं हे वालं आहे, तो गुफा आहे खाली, त्या ग्राउंडवरती आहे आणि हे खाली आहे. तुम्ही प्लीज नक्की जावा इकडे, तुम्हाला खूप आवडेल. हे बघा असं होतं, मला खूप आवडलं हे खूप कारण एकदम थंड वातावरण होतं आणि ही माती पण खालची एकदम थंडी होती, मस्त होतं. आम्ही इकडे चाय पियालो, थोडा नाश्ता केला. हे बघा हे वुडन्स होतं, मला खूप आवडलं. मी नक्की जाणार आहे परत, वर्षातून तर जाणारच आहे मी, दरवर्षी जाणार आहे महाबळेश्वरला. आणि ते पण गरमीत कारण की तिकडे वेदर मस्त होतो. मग आम्ही तिकडून निघालो. आम्ही जस्ट येतच होतो तर मिनीज भेटला आम्हाला. मिनीज शॉप होतं, स्वीट शॉप. तिकडे आम्हाला चॉकलेट्स वगैरे घ्यायची होती आणि तिकडे फ्री टेस्टर होतं. आम्ही खूप सारे टेस्ट केले तिकडे पण काही घेतलं नाही, फक्त टेस्ट करून आम्ही बाहेर आलो. मग आम्ही घरच्या साईडला निघालेलो घरी जायला आणि एकदम सगळे थकलेले, एवढे थकलेले की विचारू नका. म्हणजे असं वाटत नव्हतं की आता कुठेतरी जाऊ, आम्ही डायरेक्ट घरी जाऊ असं वाटत होतं. आणि मग आम्ही थोडंसं मध्ये काय खात पण होतो, पित होतो, सगळं एन्जॉय चाललेलं. आणि मग मध्ये आमची गाडी थांबवली, आम्ही आईस्क्रीम खाल्ली, मँगो आईस्क्रीम. मला गोळा खायचा होता पण पूर्ण 4 दिवस मी एकदा पण गोळा नाहीच खाल्ला. तिकडचा गोळा एक नंबर आहे, लाईक मस्त आहे तिकडचा गोळा, तुम्ही नक्की ट्राय करा, एकदम छान आहे. पण आम्ही या टायमाला आईस्क्रीमच खाल्ली आणि मँगो आईस्क्रीम होती. मग हा जो आहे तो आहे दुसरा दिवस आमचा
म्हणजे ॲटलिस्ट 4th डे असेल हा. आणि ह्या दिवशी आम्ही जातो तो एक तिकडे गुफा आहे जी म्हणजे आपोआप आली आहे ती गुफा, म्हणजे खूप वर्ष अगोदरची ती गुफा आहे. आणि हा जो रोड आहे ना तो पण एकदम पोकळ आहे, म्हणजे तुम्ही जंप कराल ना तर तुम्हाला कळेल की खूप पोकळ आहे तो रस्ता. तिकडे एक देवीचं मंदिर आहे आणि देवीचा राखणदार आहे तिकडे. सो आम्ही तिकडे जातोय दर्शन घ्यायला आणि ती गुफा बघायला. सो ही आहे ती गुफा. आणि थोड्याच टाइम अगोदर इकडे सायंटिस्ट पण आलेले जे मी दाखवलेले तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. ह्या गुह्यामध्ये ते लोक संशोधन करत होते. समथिंग बॅट्स आहे, खूप सारे वेगवेगळे इन्सेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये. आणि आम्ही थोडंसं बसलो तिकडे. आम्ही तिकडे जांभळं खाल्ली तिकडची. आणि जो तो एरिया होता ना एकदम ओपन एरिया होता, काहीच नव्हतं तिकडे, काहीच नव्हतं. म्हणजे फक्त ती मंदिर, ती गुफा, दॅट्स इट. आणि झाडं झाडं झाडं. एक नंबर प्लेस होती. पण म्हणजे एवढी जर प्लेस मला भेटली ना तर मी इकडे लग्नच करेल किंवा माझा बड्डे, कारण की खूप मस्त प्लेस होती. आणि जांभळं खाऊन आमचे जे टंग आहे ते पर्पल झालेले. आणि मग तिकडून आम्ही निघालो. म्हणजे समज की आमचा ट्रेकिंगच होता तो. एवढं आतमध्ये मम्मी आणि पप्पा फर्स्ट टाइम गेलेले. सो आणि मग आता आम्ही घरी जातो. तो या दिवशी आम्ही फक्त गुफ्यालाच गेलो. आणि जर तुम्हाला म्हणजे सगळे व्लॉग्स आवडले असतील सो लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय.